बातमी पहिली पुण्यातल्या एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरच्या नावानं फोन आलेला आहे। पुण्यामध्ये आणखी एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगनं धमकी दिली आहे का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। एका व्यापाऱ्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे असं कळतंय। शुभम लोणकरच्या नावानं धमकी आल्याची माहिती आहे। पुण्याच्या उत्तमनगर पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना अधिक विचारूया। अभिजित, काय अधिक माहिती मिळतेय? सुवर्णा, जसं तुम्ही सांगितले, पुण्यातल्या आणखी एका व्यापाऱ्याला खरं तर खंडणीसाठी बिश्नोई गँगच्या नावाने फोन आल्याची माहिती उत्तमनगर पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। याआधी आपल्याला आठवत असेल की फुरसुंगी परिसरात म्हणजे गेल्या आठवड्याभरात ना ही तिसरी खंडणीची घटना आहे। तिसऱ्या खंडणीसाठीचा फोन आहे। बिश्नोई गँगच्या नावानंच फुरसुंगीमध्ये आधी खंडणीसाठी व्यापाऱ्याला फोन आला होता। त्यानंतर 50 कोटी त्याला मागितले। त्यानंतर त्याच्या फॅक्टरीवरती गोळीबार झाला, ही पहिली घटना। त्यानंतर वडकी परिसरात दुसरी घटना, व्यापाऱ्याला 2 कोटीची खंडणी मागितली होती। आणि आता तिसरी जी घटना आहे ती पुण्यातल्या उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। उत्तमनगर परिसरात असणाऱ्या एका बड्या कपड्याच्या व्यापाऱ्याला 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी शुभम लोणकरच्या नावानं करण्यात आलेली आहे। शुभम लोणकर हा बिश्नोई गँगचा म्होरक्या आहे, मेंबर आहे। त्याच्याकडे त्याच्या नावानं फोन करत ही मागणी केलेली आहे। शनिवारी सकाळी या व्यापाऱ्याला खरं तर या खंडणीसाठी फोन आला होता आणि त्यानंतर हे 2दा फोन आल्यानंतर किंवा ईमेल, इंटरनेटद्वारे फोन आल्यानंतर पुण्यातल्या उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये आता त्या व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण पुण्यात गेल्या आठवड्याभरात ही तिसरी घटना म्हणावी लागेल। तिसऱ्यांदा बिश्नोई गँगच्या नावानं व्यापाऱ्याला खंडणी मागितली जाते। फुरसुंगीची घटना असेल, वडकीची घटना असेल। फुरसुंगीच्या घटनेत 2 आरोपी होते ज्यांनी आधी गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झालेले आहेत। अजूनही पुणे पोलिसांच्या हाताला ते लागले नाहीत। त्यानंतर वडकीच्या परिसरात फोन आला, त्याचा देखील फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आहे। आणि आता तिसरा गुन्हा जो आहे तो उत्तमनगर पोलिसांमध्ये दाखल झाला। एकूणच काय तर पुण्यात पुन्हा खरं तर ऍक्टिव्ह झाली आहे का? कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक व्यापाऱ्यांना बिश्नोई गँगच्या नावानं खंडणीसाठी फोन आलेत। आता पुणे पोलीस गुन्हे शाखा या सगळ्या घटनांचा तपास करते आणि तिन्ही गुन्ह्यांमध्ये काही साम्य आहे का, तिन्ही गुन्ह्यांमध्ये फोन करणारा एकच आरोपी आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जातोय। सुवर्ण, बर धन्यवाद, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल अभिजित।